नमस्कार मंडळी, आज बनवूया हिरव्या वाटणातला मटार भात। सुरुवातीला आपल्याला कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यात टाकायचं जिरं गरम फुललं की टाकायचं तमालपत्र। ते मिक्स करून झालं की त्याच्यात टाकायचा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि आपल्याला त्याच्यात टाकायचं हिरवं वाटण। आणि हे जे वाटण आहे ते लसूण, आलं आणि मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण आहे। फ्रेश करून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात। आणि मग त्याच्यात टाकायचा आपल्याला भिजवलेला आपला भात, तांदूळ आणि त्याच्यासोबत मटारही टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करून झाले की मग त्याच्यात टाकायचं मीठ आणि मीठही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं ते आपल्याला। आणि मग आपल्याला त्याच्यात टाकायचे पाणी। आता एक वाटी मी तांदूळ घेतलं होतं, त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी टाकलं आहे। म्हणजे मी किती पट पाणी टाकलं आहे ते मला तुम्ही सांगा। आणि ते पण असं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याला लावायचं आहे आपल्याला झाकण लावल्याच्या नंतर आपल्याला कुकरची एकच शिट्टी होऊन द्यायची आहे। एका शिट्टीमध्ये भात शिजून जातो। कुकरची एक शिट्टी होऊन गेली की मग थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कुकर ओपन करायचा आहे आणि फायनली आपला असा भात तयार होतो। आणि भात तयार झाल्याच्या नंतर परत तो कुकरमध्येच ठेवायचा नाही, कारण भाताला पाणी सुटून मग भात आपला असा सैल होत नाही किंवा फळफळीत होत नाही। त्यामुळे तो भात वेगळा बाउलमध्ये किंवा कशातही तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावर मस्त अशी एक तुपाची धार सोडायची आणि नंतर मग ते झाकून ठेवायचं तसंच। जेव्हा पाहिजे त्यावेळी मग खायला घ्यायचं। रेडी आहे आपला मटार भात। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा। तोपर्यंत बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।